रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
सुखाचे धाव घाली आई आता पाहते सकाळी आता पाहते सकाळी आता पाहते झालो वियोग संपुटी झालो वियोग हिमपुटी झालो वियोग माझे झालो वियोग झालो करावे शीतळ करावे शीतळ करावे शीतळ हे करावे शीतळ करावे शीतळ बहु झाले हर हर बहु झाले हर हर बहु झाले हर करावे शीतळ बहु झाले हाड हाड बहु झाले हाड हाड बहु झाले हाड करावे शीतळ बहु झाले हर बहु झाले हर बहु झाले धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिमपुटी झालो वियोग हिमपुटी झालो वियोग माझे पोटे झालो वियोग झालो तुका म्हणे डोई काही ठेवीन डोने महाराज सातकर आई दाव काली आई धावा काली आई धाव काली आई धावा काली
परमात्मा कशा स्वरूपामध्ये भेटावा? अनेक स्वरूपामध्ये परमात्मा आहे. मुख्यतः परमात्म्याने भक्ताकरिताच सगुण रूप धारण केलेलं आहे. तो मुळात परमात्मा सगुण नाहीये, तो मुळात परमात्मा हा निर्गुण आहे. पण कोणाकरिता सगुण झाला? आपल्या तुमच्या सर्वांकरिता, भक्ताकरिता तो कसा झाला? सगुण स्वरूप धारण केलं. धारण करण्याकरिता कारण काय? धारण करण्याकरिता कारण आहे. काय कारण आहे? भक्ताची इच्छा पूर्ण व्हावी. सगुण रूपामध्ये पाहणारे भक्त वेगळे,
निर्गुण रूपामध्ये पाहणारे वेगळे, काही सगुणही आणि निर्गुणही दोन्ही रूपामध्ये ज्यांना भगवंताचा अनुभव प्राप्त होतो असाही भक्तवर्ग वेगळा आहे. भक्तामध्ये प्रकार जरी असले तरी इच्छा आपल्याला मात्र परमात्मा सगुण रूपामध्ये पाहावा, सामान्य भक्ताची इच्छा आहे. सामान्य भक्ताला काय वाटतं, पंढरपूरला गेलं आम्ही काय करावं, अगोदर काय करावं पंढरपूरला गेलं की. तुमची इच्छा काय, तुमची माझी सर्वांची इच्छा आहे. पंढरपूरला गेलं अगोदर कुणाला पाहावं, हा कोणाला. म्हणून तुम्ही एसटीतून उतरले की मंदिरात बाहेरला लागता, बरोबर आहे की नाही. काय करायला पाहिजे, विधी आहे पंढरीचा, विधी तो हरिकथा. पण त्याच्या अगोदर काय, चंद्रभागे स्नान. तुकोबाराने सांगितलं मला अत्यंत जीवनामध्ये देवा एक दान द्या, काय, चंद्रभागे स्नान. ती चंद्रभागा काय केलं पाहिजे अगोदर, अवघेची तीर्थे घडती एक हेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागेचं स्नान करावं. त्याच्यानंतर काय करायला पाहिजे, विधी असा सांगितलं वारकऱ्याकरिता. त्याच्यानंतर पुंडलिक महाराजाचं काय घ्यावं, दर्शन घ्यावं. का दर्शन घ्यावं, अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. सकल संतांच्या दर्शनाची प्राप्ती एकाच वेळेला होते. म्हणजे पुंडलिक महाराजांचं दर्शन, भक्तराज पुंडलिक आहे, भक्तराज पुंडलिक आहे. आणि ज्यांनी परमात्मा कारण स्वरूपाने प्राप्त केला, अनायाशी जगाला दाखवला, ते पुंडलिक महाराज आहेत. पुंडलिक महाराजाचं दर्शन घ्यावं. मग तिथून आपण वेळ असेल अगोदर हरिकथा ऐकावी, हरिकथा ऐकावी. आणि एवढ्यापर्यंत अत्यंत वेळ मिळाला तर बारीने कोणाचं दर्शन घ्यावं, शब्द मी विचारलाय बरं, बारीने कोणाचं दर्शन घ्यावं, पांडुरंगाचं. सर्वात शेवटी कोण आहे, पांडुरंग आहे. बाकीचा विधी आहे. पण परमात्मा पाहावा, परमात्मा अंतकरणामध्ये साठवावा, ही मात्र सदैव भक्ताची इच्छा आहे. विठाला विठाला. सगुण रूपामध्ये परमात्मा बघावा. सगुण रूप परमात्म्याचं अतिशय सुंदर आहे, मनमोहक आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे. हे स्वरूप कोणतं आहे, हे स्वरूप सगुण आहे का निर्गुण आहे, हे स्वरूप सगुण आहे. सगुण रूपामध्ये परमात्मा पाहावा ही इच्छा भक्ताची आहे. आईला लेकरू आणि लेकराला आई, ज्या स्वरूपामध्ये दोघांची भेट व्हावी. तुकोबाराने रूपक वापरताना माऊलींचं रूपक वापरलंय. तुकोबाराने परमात्म्याला रूपक वापरताना कोणत्या रूपाने आळवणी केलेली आहे, अनेक रूपाने परमात्म्याला प्रबोधन केलेलं आहे. देवा तू असा आहेस, माझ्याकरिता असा आहेस. भावांचा विचार केला तर बाकीचे नवरस नवविधा भक्ती नवभाव यांचाही नाही, पण 3 भाव प्रामुख्याने विचार करा. माधुर्य भाव, वात्सल्य भाव आणि सख्य भाव. 3 भावामध्ये माधुर्य भावाचाही सदर अभंगामध्ये विचार नाही, सख्य भावाचा तर विचारही नाही. कोणत्या भावाचा विचार आहे, सदर अभंग ज्या भावामध्ये रचना तुकोबाराने केली तो म्हणजे वात्सल्य भाव, ओतप्रोत भरून आहे. आणि भाव श्रेष्ठ कोणता आहे, सर्वाधिक आत्यंतिक जो प्रेम भाव आहे तो कोणता भाव आहे, वात्सल्य भाव आहे. जेवढं नातं आईचं लेकराचं श्रेष्ठ आहे जगामध्ये, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नातं नाही. मग तुकोबाराने अनेक प्रमाणाने मातेच्या आणि लेकराच्याही भावापेक्षा कधी कधी पुढे जाऊन अनेकांना भाव दिलाय. तुका म्हणे वत्स धेनू एका चित्ती. आता धेनूचं आणि वत्साचं, धेनू म्हणजे गाय, काय हो, धेनू म्हणजे गाय. कोण म्हणतं गाय, धेनू म्हणजे गाय कोण म्हणतं, नाही. धेनू म्हणजे नेमकी व्यालेली गाय, तिला धेनू म्हणायचं, बरं की नाही. गायीला अनेक रूपक आहेत, पण नेमकी जी गाय आपल्या बाळाला जन्म दिला त्याच गायीला धेनू असं समर्पक संबोधन आहे. समर्पक संबोधन याला म्हणावं जे त्याला योग्यरित्या म्हटल्या गेलं, बरोबर आहे की नाही. गायीला प्रथवी गणल्या गेली, गायीला अनेक नाव आहेत, पण धेनू तुकोबाराने म्हणले ज्या आईला
नेमकं लहान काय आहे वासरू आहे तिला धेनू हे संबोधन आहे विठाला विठाला काय केलं आईचं रूपक वापरलं आईचं रूपक परमात्मा हा पुरुष आहे का स्त्री आहे असा जर शंका घेतली तर परमात्मा हा स्त्रीही नाही आणि पुरुषही नाही असंही काही विचार करतात पण आपल्या दृष्टीने परमात्मा हा पुरुष आहे परमात्मा कोण आहे पुरुष आहे आणि बाकी सर्व जगामध्ये प्रकृती आहे प्रकृती स्त्रीलिंगी आहे आणि पुरुष हा मग कोण आहे एकटा परमात्मा पुरुष आहे मग पुरुष परमात्म्याला तुम्ही स्त्रीलिंगी रूपक का बरं वापरताय अंतकरणामध्ये ज्या रूपाने तुम्ही देवाकडे जाल तो भाव प्रदर्शित होतो तो कोणता ज्ञानोबा रायणी विरहिणीच्या प्रकरणामध्ये कोणता भाव प्रदर्शित केला कोणता भाव माधुर्य भाव पाचा दामाचा धोंगडा नेशेन उरले मोठके ते सेविने गे बाई कामारी 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 होईल या गोपाळाचे घर रिघेन गे बाई मग या गोपाळाच्या घरी मी कोणत्या स्वरूपामध्ये जाईल माधुर्य भाव कोणामध्ये असतो पती आणि पत्नी हा माझा मालक आहे मी त्याची कोण आहे मालकी नाही असं म्हणून जी भक्ती केली जाते त्याला माधुर्य भाव आहे विठाला रूपकाची रचना मंडताना तुकोबारांनी वात्सल्य भाव प्रगट केला वात्सल्य भाव प्रगट करताना मातेच्या स्वरूपामध्ये पांडुरंगाला भगवंताला काय दिलं रूपक वापरलं ही माझी माता आहे माता कुणी नाही अहो संतांनी नाही प्रत्येकाने रूपक वापरलं आपण ज्ञानोबार आहे पुरुष आहेत का स्त्री आहेत ज्ञानोबार आहे पुरुष आहेत विष्णूचा अवतार आहे पण आपण ज्ञानोबाराला कोणत्या शब्दाने संबोधन देतो ज्ञानराज माझे योगाचे माऊली प्रति वापरली गेली माऊली स्वरूपात त्यातलं एक रूपक आहे ज्ञानराज माझी योग्याची एक योग्याची बरं ही योग्याच्या स्वरूपात योगी म्हणतात ज्ञानोबा आहे माझी माऊली आहे आमची माऊली आहे काही अनाथ जही म्हणतात आमची माऊली आहे कोण ज्ञानराज हा एका जनार्दनी पाय बंदी तसे ज्ञानाबाई माझी अनाथाची माय की नाही मला काही कळणं गेलं तर सांगत जा बरं अनाथाची माय म्हटलं बरोबर आहे योग्यानी माऊली म्हटलं अनाथांनी अनाथ कुणाला म्हणे जावं तुम्ही अनाथ आहे का सनाथ आहे
खरं बोला, सटवायची शपथ आहे तुम्हाला. हा, अनाथ आहे का सनात आहे? हा, सनात आहे तुम्ही? सनात आहे. मी तरी आणखी सनात नाही, मी तरी सनात नाही. का सनात नाही? आणखी मला सनात आमचा नातच भेटला नाही. ज्या दिवशी नात भेटेल त्या दिवशी आपण कसं झालो? सनात. अनाथच म्हणी जावं. पांडुरंगा पुढे गेलं पंढरपूरला, हात जोडी जावं. मी तव अनाथ गोड प्रमाण दिलं. जळबा महाराज असले की माझं मनच भरलं इथं आल्यावर. मी म्हणलं आता मला चिंताच नाही, आता काही चिंता नाही का. मी तव अनाथ अपराधी. कधीच मी सनात आहे समजायचं नाही. मी कसं आहे? अनाथ आहे. तुम्ही आम्ही अनाथ आहे. सर्व अनाथ. अनाथ का आहे? नाथ आपल्याला भेटला नाही. ज्या दिवशी नाथानं आपला स्वीकार केला त्या दिवशी आपण कोण झालो? सनात झालो. मी तव अनाथ अपराधी. कोणाचं म्हण जावं? पांडुरंगा पुढं. हे एवढंच वाक्य पाठ कर ठेवायचं. हे 4 कडवे पांडुरंगा पुढे गेलं की हात जोड म्हणायचं. मी तव अनाथ अपराधी कर्म हीन मती मंद बुद्धी तुझ म्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माये बापा. पांडुरंगाला म्हणा. पांडुरंगाशिवाय जो आहे तो अनाथ आहे. कारण मला काय देव अहो, एक नवीन जोडपं नेमकं काय झालं, त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. प्रभाकर महाराज कळतं काय? कारण मी जर प्रेम विवाह म्हणला तर तुम्हाला लवकर कळणार नाही. त्यांचं काय झालं होतं? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज झालं. आता लव्ह मॅरेज पुण्यामध्ये झालं. दोघांनी एकत्र आले. मग त्यांनी आपापलं ठरवलं. माय नाही, बाप नाही, कोणी नाही. मग दोघांनी फार विवाह जुळला. इतकं गोड बोलायची एकमेकाला. वाह, काय भाषा होती ती पूर्व सुरुवातीला. दोघही अनाथ होते. याचाही बाप माय बाप नाही आणि याची हिची बी नाही. पण दोघही एकत्र आल्यावर काय म्हणू लागले? तिनं मालकाला म्हणावं हे माझे नात आहेत. काय म्हणावं? हे माझे नात आहेत. म्हणजे एवढं सनात आहे, हे माझे मालक आहे. पण लग्न प्रेम विवाह झाला काही दिवसानं त्यांचं मग ते थोडं सुरूच होतं की नाही. आणि ते सुरू झालं. आणि सुरू झाल्यावर बोलायला लागले. असं म्हणतात पहिल्या वर्षी कोणी कोणाला बोलला, दुसऱ्या वर्षी मालक बोलायला लागतो, बायको ऐकते. तिसऱ्या वर्षी बायको बोलते, नवरा ऐकते. चौथ्या वर्षी दोघंही बोलतात आणि लोक ऐकतात. अशी पद्धती म्हणजे वादाचं स्वरूप सुरू झालं. आणि त्या वादामध्ये एखादा आमचा महाराज गेला घरी. महाराज गेला की त्यांचं झुपलं. ती बोलली बाई महाराज ऐका. काय? त्यानं म्हणला महाराज माझं ऐका. बोल कोणाचं तरी एकाच बोला. त्यानं म्हटलं महाराज ही मला लग्न झाले की काय म्हणायची? हे माझे नात आहे, हे माझे नात आहे. पण पोरीनं लगेच म्हणले थांबा, आज खरी मी अनाथ झाले म्हणली. का नात झाले? हे माझे नात नाहीत म्हणली. का एवढं मला हे मला काय म्हणायचं म्हणली? काय म्हणायचा? ही अनाथ म्हणायची. आणि तो काय म्हणत होता माहित आहे का?
तो अगोदर चंद्रमुखी म्हणायचा बायकोला. म्हणजे चंद्र माहित आहे की चंद्र कोणी धारण केलाय, पण किती धारण केलाय हो? अर्धा. का बरं, काय कारण माहित आहे काय? काही नाही, तुम्हाला कशाला बोलले म्हणा. अर्धा चंद्र का धारण केलाय? कारण चंद्राला डाग आहे. आणि डाग असल्यामुळे लोक महादेवाला नाव ठेवतील, डागेल वस्तू डोक्यावर घेऊन फिरते, म्हणून अर्ध चंद्र धारण केला. तो चंद्र, त्या चंद्राचा विचार जर आपण केला तर तो चंद्र शीतलतेचं प्रमुख आहे. मग तो चंद्र, तो काय म्हणायचा माहिती आहे का बायकोला? चंद्रमुखी. आणि तो आता काय म्हणतो? तिनं सांगितलं, हा मला अगोदर चंद्रमुखी म्हणायचा, आता सूर्यमुखी म्हणतो. सूर्यमुखी म्हणजे सतत आग ज्याच्या तोंडातून ओकली जाते. आता तुम्ही दुपारी 1 वाजता बाहेर जाऊन मस्त बसा बरं उन्हाला, किती थंड वाटते. किती थंड वाटते. आणि खरं आहे बरं, तुम्ही महिला मंडळी तर भरपूर आहे, तुम्ही सूर्यमुखी कधी होऊ नका. तुम्ही सूर्यमुखी झाले की आग पेटायला वेळ लागत नाही. तुम्ही चंद्रमुखी व्हा. का व्हा? आपल्या मुखातून चंद्रासारखी शीतलता पडू द्या. कारण आज जग पेटण्यामध्ये, जग मोठं विघ्न आणण्यामध्ये, जगाची असंतोष प्राप्त होण्यामध्ये, जगामध्ये काही गोष्टी कारणीभूत आहे. संसारामध्ये सुखाची प्राप्ती नाहीये. म्हणून आपण एकमेकाला, मालक किती तापून आला, सूर्यासारखा बाहेरून आला, तर आल्याबरोबर त्याला थंडगार पाणी घ्या म्हणायचं, थोडं बसा, काय होईल ते होईल बघू म्हणायचं पुढं. अशा पद्धतीनं थोडा शीतलता देत जा. सांगायचं मला काय, आपण अनाथ शब्दाकडून इकडं आलो. अनाथ म्हणजे कोण? ज्याला नाथ नाही तसा तो अनाथ. ज्ञानोबा आहे, नाथ महाराजांनी ज्ञानोबाराला सांगितलं, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. अनाथ, जे अनाथ लेकर आळंदीला जातात, त्यांच्या आजही त्यांना वाटत नाही की मी अनाथ आहे. का वाटत नाही? ज्यांना आई आहे, आई आणि बाप या दोन्ही स्वरूप ज्ञानोबाराय भूमिका साठवतात. त्याला बघा, तुम्ही संत मायन बापात अंतर करू नका बरं. शब्द म्हणताना कसा म्हणायचा? प्रमाण म्हणताना तुम्ही संत माय, मग थांबायचं आणि मग म्हणायचं बाप. तुम्ही मायबापाची फारकत करू नका. कुठं? इकडं नाही, त्या अभंगात तरी करू नका. माय बाप एकदाच उच्चारण केलं पाहिजे. जर माय बाप अंतराने म्हणत असाल तर दोष प्राप्त होतो. विठाला विठाला. पैठणच्या सप्ताहात एकादशीच्या दिवशी कीर्तन सेवा. नाथांच्या गाभाऱ्यात, नाथराय म्हणजे विष्णूचा अवतार, आणि गाभाऱ्यामध्ये कीर्तन करताना अभंग निवडला, तुम्ही संत माय बाप कृपावंत. ते एवढं बेशुद्धीवर होतं एक टाळकरी, ते कसं दोघाला एकत्र येऊ देण्यात गेलं. मी त्याला 5 वेळ सांगितलं, दोघाला दूर करू नको, आणि मायबापाला दूर करण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. पण काय काय लेकरं मायबापाला दूर करतात. तसे असे जन्मलेले दरिद्री वारकऱ्यामध्ये, वारकऱ्याचा नियम आहे, माय बाप जोडूनच म्हणले पाहिजे. विठाला विठाला. ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई म्हटलं, ती माझी कोण आहे? अनाथाची माय, योग्याची माऊली. आणखी कोणी कोणी ज्ञानोबारायला माय म्हटलं, आई म्हटलं, त्याच्यामध्ये अनेकाची रूप काय? साधकाचा माय आणि बाप तोच आहे ज्ञानोबार आहे. योग्याची माऊली, अनाथाची माय, हे सर्व दृष्टीने बघितलं तर ज्ञानोबारायला आई हे रूपक शोभते. ज्ञानोबारायला आई हे रूपक आहे. माऊली हे रूपक वापरलं. तदवत कोपबार आहे. परमात्म्याला अनेक प्रबोधन संतांनी वापरली. त्याच्यामध्ये किती वेळेला बघा, किती वेळेला येई वो येई वो येई वो
कोण? विठाबाई का विठोबा? विठोबा का विठोबा? आमच्या गुरुजींनी एक सहस्रनामावर पुस्तक लिहिलंय प्रवीण महाराज. आम्ही प्रवीण महाराज गुरुबंधू आहेत. विशेषतः बरं हे वैभव आहे आमचं आणि गुरुबंधू असल्यामुळं वचनिचिता काही नाही. माझ्यापेक्षा ते हुशार आहेत. निरक्षर विवेक सूक्ष्मदृष्टी त्यांच्याकडे आहे. आमच्या गुरुजींनी एक पुस्तक लिहिलं. पुस्तकं बघत जा, नाहीतर आपण असं पळालो गाव महागन आपली गाडी पुढं. या पळण्यामध्ये म्हणजे अभ्यास कमी आणि पळणं लई असं होऊ नये. अनेक आपण पुस्तकं वाचली पाहिजे, पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे. आमच्या गुरुजींनी विठ्ठल या शब्दावर विठ्ठल सहस्रनाम हे पुस्तक लिहिलेलं आहे का तुमच्या संग्रही? बरोबर आहे की नाही? विठ्ठल सहस्रनाम कोणाच्या संग्रही आहे? आपल्या नाही, पण आपल्याला सहस्रनाम कोणतं माहित आहे? विष्णू सहस्रनाम. पण आमच्या गुरुजींनी विठ्ठल सहस्रनाम, बरं विठ्ठल सहस्रनाम आहे हेच बऱ्याचशा बुवाला माहित नाही. हेच आमची शोकांतिक आहे. आणि बघा ना, विचारा काही अभंग म्हटलं की मी एका दिवशी नामदेवरायचा अभंग घेतला, ब्रह्ममूर्ती संत जगी, ती गाथा उडकाले तुकाराम महाराजाचा. मी म्हणलं कीर्तन संपेपर्यंत तुला अभंग होसत नाही, अभंग नामदेवरायचा आहे. विठाला विठाला. सुंदर विवेचन आहे. आता इथून गेल्यावर तो संग्रही करा. विठ्ठल सहस्रनामामध्ये भगवंताच्या विठ्ठल नामाविषयी आद्य शंकराचार्यांनी पहिलं भाष्य केलेलं आहे. पहिल्या भाष्याच्या नंतर दुसरं जर भाष्य केलं, भाष्यच कळणार बाकी काय सांगावं. भाष्य म्हणजे काय? त्याला ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. ज्ञानोबाराय भाष्यकाराला काय म्हणतात? भाष्यकारा ते वाट पुसतो. कोणाला वाट पुसतात? वाट ज्ञानोबाराय कोणाला पुसतात? भाष्यकाराला. मग भाष्यकार एवढे श्रेष्ठ आहे म्हणून आमचे श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे भाष्यकार आहे. भाष्यकार त्यांनी श्री विठ्ठल सहस्रनामावर एवढं सुंदर भाष्य केलंय. शंकराचार्यानंतर दुसरं भाष्य जगामध्ये महाराजांनी केलंय. विठाला विठाला. सोपं नाही. काशीतल्या पंडितांनी महाराजांची जेव्हा हत्तीवरून मिरवणूक काशीमध्ये काढली होती. कुठे? काशीत. इथं तिथं नाही. 5 अभंग पाठ केली की माणसं बाबा हरिपाठातून बाहेर येईना दिवसभर. पण काशीतले पंडितही, त्यांनाही आमच्यात महाराजांनी सांगितलं, हो का पंडित शहाणा अनिक नये माझे म्हणा. कधी महाराजांनी कोट घातलाय का कीर्तनात? आताची महाराज बघितले मी, जळवा महाराज सॉक्स पायात. एका घरी काय करू लागले ते महाराज आले की पाय धुवायला पाठ. ते म्हणला सॉक्स काही काढू वाटणार जरा. कसे पाय धुवा? पाय धुतलेच नाही पाहिजे, याच्या पायानं वाटोळ होते. सारं वाटोळ होतं. लक्षात घ्या. पायात सॉक्स, काय ते कोट, 1-1 घंटा मेकअप, वाटोळ केलं जगाचं. वाटोळ. विठाला विठाला. वारकऱ्यांची एक काय आहे? ड्रेस आहे. ड्रेस इज ड्रेस. वारकऱ्यांचा पोशाख आहे. वारकऱ्यांना कसं राहिलं पाहिजे त्याला तुकोबाराने मग छेदन दिलं ना. आणि नये माझे म्हणा हो का पंडित शहाणा. तो किती पंडित राहा, पण काशीच्या पंडित एवढा पंडित कोणाला म्हणतात? ज्यानं काशीला राहिला आणि पंडितीचं ज्ञान घेतलं त्याला काय म्हणत जावं? पंडित. पण काशीच्या पंडितांनी एका वारकऱ्याला पंडित समजून जेव्हा हत्तीवरून मिरवणूक काढली त्यावेळेला महाराजाची सिद्धता श्रेष्ठ झाली. याला भाष्यकार म्हणत जावं. विठ्ठल सहस्रनामामध्ये महाराजांनी एवढं सुंदर विवेचन केलंय, एवढं सुंदर विवेचन केलंय. वी म्हणजे कोण? ठ म्हणजे कोण? ल म्हणजे कोण? वी म्हणजे कोण? विठ्ठो म्हणजे कोण? आणि बा कोण? आणि इथं मात्र तुकोबारायांनी आईच्या स्वरूपामध्ये देवाला हाक मारली. तसं जरी बघितलं, आई हे देवानं आपल्यासाठी तात्पुरता निर्माण केलेला. तात्पुरता म्हणजे कुठला? या जन्मामध्ये सुख मिळण्याकरिता. आई बरं पारलौकिक सुख आईमुळे आपल्याला मिळत नाही. आपली आई खरी कोण आहे? परमात्मा आपली आहे. पण इथलं मात्र जन्मल्यापासून मरेपर्यंत आपली आई काय करते? आपल्याला सुख देते. तुम्हाला माहित आहे माहेरमध्ये जोपर्यंत माय आहे,
ऐका, माहेरमध्ये जोपर्यंत माय आहे तोपर्यंत आपला सन्मान आहे. ज्या दिवशी माय गेली त्या दिवशी मात्र 80 वर्षाची म्हातारी 60 वर्षाची जरी मुलगी आली घरी तर तेवढा आदर करते, एवढा आदर करते. एका गावात म्हातारी 80-85 वर्ष झालं आणि म्हातारीचा जीव जायची वेळ, शरीर जरा थकलं, निरोप दिला की माझ्या बाईला एकदा भेटून जा म्हणावं. बाई रोज हळद काढायला, घर काही चालत नव्हतं, गरिबी होती घरची, एवढी गरिबी, तिचं वय 60-65, काम केल्याशिवाय घर चालत नव्हतं. बिचारी दररोज माईचा निरोप आला. काही दिवसामध्ये माय जाण्याच्या मार्गावर आहे, पण माईची इच्छा होती की एकदा लेकीला चांगलं बोलावं, भेटून घ्यावं. 8 दिवसापासून माईनं अन्न सोडलं होतं. पोरीला निरोप दिला, 3 दिवस मुलगी आली नाही. काम माणसाला संपत नाही, सदैव आपल्या मागे काय, चला आळंदीला, चला पंढरपूरला, नाही हो एवढी हळद निघू द्या. नंतर म्हणते थोडा ऊस लावून निघतो. नंतर म्हणते आता पोराची शाळा उघडाली. आता अनेक आयुष्यभर 3 दिवस काम करू लागली. शेजारीला त्या ज्या बाया महिला तिच्यासोबत होत्या शेतात हळद काढता काढता दुपारी विश्रांतीला बसल्यावर म्हणली माझ्या माईचा निरोप आहे, थोडस तब्येत बरी नाही म्हण. बाकीच्या महिलांनी शिव्या दिल्या, का ग काम आपलं काय संपणार आहे काय, तू जा बरं हे सोडून जा, माय गेल्यावर एकदा भेटल का, नाही भेटणार, काम आजचं उद्या करता येईल. शेवटी गरिबी होती. एका दिवशी विचार केला, निघाली. काय घरामध्ये शिळं पातं जे होतं, काय होतं घरात, ते माईसाठी बांधून घेतलं, निघाली. बस स्टँडला आली. डोक्यामध्ये एकच विचार, माझी माई कशी आहे काय नाही. त्या बाकड्यावर बसली बस स्टँडच्या, पाय चप्पल खाली सोडली, एसटीची वाट बघू लागली. एसटी लागली, चप्पला खालीच राहिल्या, एसटी जाऊन बसली. आणि बरीच एसटी पुढे गेली की कळालं, अरे आपल्या चप्पल तिथंच राहिल्या. बरंच अंतर पुढे चालायचं होतं. एसटीतून उतरली आणि 2-3 किलोमीटर आईकडे अनवाणी पायाने चालत चालत गेली. पाय रक्तबंबाळ झालेले. घरी आली, दारातून आवाज दिला. कोणीतरी सांगितलं म्हातारीला तुझी मुलगी आली. म्हणल्याबरोबर म्हातारीनं 4 दिवस अन्न पाणी सोडलं होतं, उठून बसत नव्हती. पण तुझी लेक आली म्हणल्यावर म्हातारीची तटकन उठली. तू दारात गेली. तिनं आपला एक भाकरीचा तुकडा घेतला, तिच्यावरून एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला ओवाळून टाकला, मिठी मारली आणि बोलल्याबरोबर तिच्याकडे असं निहाळून बघते लेकीकडं आणि बघून पुन्हा लेकीचे पाय बघते. माय तुझ्या पायाला कुठलं रक्त आलं. तिने सांगितलं, आई माय मी चप्पल घाईमध्ये तुझ्या ह्याच्यामध्ये बस स्टँडमध्ये विसरले आणि अनवाणी पायाने आले. माईचं लक्ष सदैव लेकराच्या दुःखाकडे जातं. लेकराचं दुःख हे आईचं पहिलं लक्ष आहे. आई लेकराला काय विचारते अगोदर, तू जेवलास का, काय विचारते अगोदर, तू जेवलास का, तुला काही त्रास आहे का, तुला काही लागलं का. म्हणून जीवनामध्ये आई जोपर्यंत आहे, महाराज दारात वाट बघायची गरज नाही. पण तुमची आई गेली मात्र लेक पुन्हा भाऊ असताना दारात यावं. तुम्हाला 15-20 मिनिट दारात कोणी जरी आलं नाही भेटायला तर तुम्हाला ठळकन डोळ्यात पाणी येईल. माझी माय जर असती तर पटकन दारात आली असती. हे अंतकरणाला वृत्ती जाणून जाते. म्हणून तुकोबारायने वात्सल्य रूपाचा विचार करताना माईचं प्रबोधन वापरलं. अत्यंत जवळचं जर आपला देव असेल तर तो आपली आई आहे. विठाला विठाला. विचार मांडताना तुकोबारायने बघा, तुम्ही आजही अनुभव घेऊन बघा. आपल्याला जर दुःख झालं महाराज, एखाद्या गोष्टीचं दुःख झालं, तीव्र वेदना झाल्या, पायाला जर जखम झाली, बोट फुटल्याबरोबर मुखातून शब्द बाहेर पडतो. काय पडतो? आई ग. काय म्हणतो आपण? आई ग म्हणतो. काय दुःख झालं, लागलं की कोणाची आठवण येते? आईशी. आणि पुढून जर समजा तुम्ही चालल्या रानडुकर आले जोरात, आता समजा आता इथं रानडुकरच आहेत, वाघ बिबट्या म्हणत नाहीतच काय तुमच्या गावात. समजा सरून एक रानडुकर रानातून येतोय आणि जोरात तुमच्या पुढून आलं, तुमच्या मुखातून शब्द कोणता बाहेर पडतो? अरे बापरे. काय म्हणते?
घाबरलं की कोणाची ध्यान येते? बापाची. आणि दुःख झालं की आईची. अत्यंतिक वेदना झाल्या की आई स्मरणात येते. आणि घाबरावं भयावह स्थिती झाली की बाप ध्यानात येतो. कारण बाप सदैव लेकराला म्हणतो घाबरू नको मी आहे. बाप काय म्हणतो? घाबरू नको मी आहे. आणि आई म्हणते बाळा तुला काही दुःख होऊ देणार नाही. मग दुःखाच्या वेदनेला अतिशय महत्व असल्या कारणाने ज्या ज्या वेळेला दुःखाची वेदना होईल आई आठवण येते. म्हणून रूपक वापरताना तुकोबाराने अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणजे प्रपंच धीराने करावा आणि परमार्थ तातडीने करावा. परमार्थ तातडीने करावा का? अहो बहु परमात्माही आपल्याकडे तातडीने येतो. पंढरीशी जा रे आल्यानो संसारात दिनाचा सोयरा पांडुरंग वाटप आहे उभा. त्याला पुढे फिरी दावली दिली कृपाळू तातडी. तातडी म्हणजे काय? त्वरा करा त्वरा करा. देव तेवढ्या त्वरेमध्ये वाट बघतोय. आपणही तेवढी तातडी केली पाहिजे. पण कुठं तातडी केली पाहिजे? कुठे? परमार्थामध्ये तातडी असावी पण संसारामध्ये धीर असावा. धीर असावा. देव बरं ज्याला लेकराची नाहीची जर ताटातूट झाली तर लेकराला काय वाटतं? कधी माझी बघा हरिणीचे पाडस व्याग्रे धरी येले मजलागी झाले तैशे देवा. कसं पाहिजे? अवस्था सांगताना सांगतात हरणीचं पाडस व्याघ्राच्या मुखामध्ये पडावं. कशी अवस्था आहे माय लेकराची? तुका म्हणे माय बाळा दोघांची जर तुटातूट झाली त्याला तुकोबाराचं प्रमाण आहे बघा. चुकलिया माय चुकलिया माय बाळ हुरहुरूप आहे. ते हुरहुर कोणाकडे बघते? आणि त्या लेकराला तुम्हाला सांगू दुसरी कोणती रंबा आणून उभा करा ते लेकरू काय म्हणते? हे कोण नाही? माझी आई पाहिजे. मला कोण पाहिजे? माझी आई पाहिजे. मला दुसरी कोणी नको. न देखता होये कासा न देखता होये कासा दिलं महाराज. माये विना बाळ क्षणभरी न राहे. कधीपर्यंत? पण हे कधीपर्यंत? कासावीस लेकरू होते. आई 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 जन्मलेलं लेकरू महाराज. आई आई भूक लागली आई. कधीपर्यंत? थोडं मोठं झालं शाळेत दप्तर माझं आई कुठं आहे? पुस्तकं कुठं आहेत? आई भूक लागली आई 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 आई. कधी संपत हे आई? बाई आली की आई गेली. कोणत्या बाईनं आईला गिळलं? खरं सांगा कोणत्या? जी बाई आली की यांना आई सोडूनच देते. असं सोडून देऊ नये बरं. जे महाराज म्हणालेत की नाही आई 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 त्याची आई आहे का तर जाऊन बघत जावं. हां बाप 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 तरी घरी आहे का जाऊ बघ ना. आम्ही युट्यूबवर बघतो आणि तारखा मोकळं वा
काय युट्यूबर महाराज आहे, काय युट्यूबर. आता हे चॅनल आले उद्या दाखवतात सारीकडे, काय बाबा बाबा काय महाराज रडला कशाला, पाकिटासाठी. काय महाराज रडते, एक तर रडकाच बुवा आहे. कीर्तन सुरू झाल्यापासून जे रडते ते शेवटपर्यंत रडतेच. काय करता रडते का बापा परत्या, अहो कशाचं नाही, तुम्ही झाल्यावर त्याला रिकामं पाकिट द्या मग बघा. कशासाठी, म्हणजे याच्याकरिता नाही. आई आई आई, आपलं संपूर्ण जीवन आईवर आहे. म्हणून आई हे रूपक सांगताना तुकोबाराय म्हणतात, आपणही आठवण ठेवली पाहिजे. माय ज्याला म्हणतात, जी बघा आणखी एक सांगतो, अर्धे डोळे मिटून जिने प्रेम करते तिला कोण म्हणतात, मैत्रीण. ऐका, पूर्ण डोळे मिटून प्रेम करते किंवा डोळे मिटल्यासारखे करून करते तिला प्रेयसी म्हणत जावं. प्रेयसी वेगळी, मैत्रीण वेगळी. हा, डोळे वटारून प्रेम करते तिला काय म्हणावं, किती बाहेर वाघ असला घरला गेलं की बायकोन असं बघल्याबरोबर सोपं नाही. मी सांगतो ना, अर्धे डोळे मिटून प्रेम करते ती मैत्रीण, मिटल्यासारखे करून प्रेम करते ती प्रेयसी, आणि डोळे वटारून प्रेम करते ती बायको. आता ज्याला बायका नाही त्याला काय माहित आहे, ज्याला माहित आहे त्याला माहित आहे की नाही. डोळे वटारून प्रेम करते ती बायको, आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती म्हणजे माय. अंतकाळाला शेवटपर्यंत आपल्या लेकरावर जिचा जीव आहे तिला माय म्हणत जावं. आहे का, मी जेव्हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नोकरीला होतो, मी ज्या गावात राहत होतो त्या गावात पॅसेंजर रेल्वेचं स्टेशन होतं. घडलेली घटना, माझी नोकरी ज्या गावात होती त्या गावात पॅसेंजर रेल्वे थांबत होती, आणि विशेषतः माझी एकच गाडी दौंड पॅसेंजर. जी दौंड पॅसेंजर रात्री बेरात्री यायची, ती दौंड पॅसेंजर मी धरायची, नांदेड गाठायचं. त्या गावात तीच गाडी थांबत होती, रात्रीच्या आवेळी येत होती. मी त्या रेल्वे स्टेशनला गेलं, एकदा थंडीचे दिवस आहेत, रात्रीच्या 2ला ती गाडी यायची. पाऊस सुरू होता थंडीमध्ये, एकदा कडक 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 थंडी आहे. तिथला जो स्टेशन मास्टर होता तो त्याने थोडंसं जाळ लावला, कोणी किर्र अंधार आहे, तो एकटाच. रेल्वेतलं वाक्य लिहिलेलं आहे, रेल्वेमध्ये चूक मान्यच नाही, रेल्वेत चूक मान्यच नाही. मान्य म्हणजे काय, तो त्याला विचारलं मी, एवढी थंडी पडली, जाळ लावलं, घंटाभर डुकली घेता काय. त्यानं मला डुकली गेलं की मेलो. का, रेल्वेवर दुसरी रेल्वे चढते मला इकडून आलेली. मला लगेच कॉल घ्यावा लागतो, कोणती गाडी आली कोणती. वा, त्यांना नोकरी सांगितली. पगार सर्वाधिक केंद्र सरकार रेल्वेतल्या लोकांना देतं. का देतं, दिवाळीला 2 महिन्याचा पगार देतं. का देतं, त्यांच्यावर रिस्क नोकरी आहे. विठाला विठाला. 2 वाजता त्याच्याशी गप्पा मारत बसलो, एवढ्यात एका पॅसेंजरमधून एक म्हातारी उतरली. इकडून जे संभाजीनगरहून इकडं जाणारी जी होती मनमाडकडे, ती गाडी उतरली, एक म्हातारी उतरली. त्या म्हातारीनं पिशवीभर पैसे आणले. किती, पिशवीभर. आणि पिशवीभर पैसे आणले की त्या स्टेशन मास्टरच्या टेबलवर ढिगच टाकला. पैशाचा एवढा ढीग झाला. 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये सारे कॉईन पडले. कॉईन पडल्यावर ते म्हातारीला लगेच स्टेशन मास्टरने, किती आहेत. म्हातारी म्हणली, साहेब तुम्हीच मोजा. साहेबानं घंटाभर लागले तेवढं चिल्लर मोजायला. मोजलं आणि मोजून सांगितलं, हे 2000 रुपये, 2100 रुपये. लगेच 2000ची नोट घेतली, म्हणजे तेव्हा 2000ची नोट होती, आणि 100ची नोट त्या म्हातारीच्या हातात दिली. म्हातारी गेली आणि रेल्वे स्टेशनवर पांघरून झोपली. त्या म्हातारीला मी विचारलं, आजी हे कुठून पैसे. तिने म्हणली, सकाळपासून रात्री 2 पर्यंत मनमाड ते सिकंदराबाद पर्यंत भीक मागतो आणि 2 रुपये, 5 रुपये, 1 रुपये एवढी पिशवी भर पैसे, आणि रोज आणून कोणाला देतो, ह्या साहेबाला. साहेबाला चिल्लर लागते, आणि साहेब मला काय देतात, नोट देतात. आणि एवढी पिशवी कुठं सांभाळू. आणि 3 नोट मी काय करतो, माझ्या इथं बांधून ठेवतो, आणि इथंच वडापाव खाऊन झोपतो. मी म्हणलं, तुला कोणी नाही का, हे पैसे काय करते रोजचे 2000. तिनं सांगितलं, काय नाही, माझा मुलगा चांगला आहे हो साहेब म्हणली, पण माझी सून चांगली नाही म्हणली.
मला सुनानं एकुलता एक लेकरू आहे, घरातून बाहेर काढलेलं आहे. मग पण माझं पोरग एवढं चांगलं आहे. म्हातारी तीनदा म्हणाली माझं पोरग एवढं चांगलं आहे, पण सून मला घरी येऊ देत नाही, म्हणून मी भीक मागतो स्टेशनवर झोपतो. माझं पोरग काय करतं, रिक्षा चालवतं. रिक्षा कुठं, ते वैजापूर ते रोटेगाव त्या स्टेशन पर्यंत रिक्षा चालवतं. आणि सकाळी पोरग रिक्षा घेऊन आलं की मी हे 2000 कोणाला देतो, पोराला देतो. विचार करा, जिला माय म्हणावं घरातून बाहेर काढलं, अन्नाची अपेक्षा नाही, राहण्याची नाही, कुठलीच नाही, पण सदैव कोणाची चिंता आहे, लेकराची चिंता करते. तिला माय म्हणत जावं, धीर नाही माझे पोटी. आईला भेटण्याकरिता लेकराला धीर नाही, झालो वियोग हिमपोटी. सदैव आईचं स्मरण ठेवा. आई ही मातृतुल्य देवता. शास्त्राने सुद्धा प्रमाण देताना, वंदन करताना अगोदर कोणाला दिलंय, मातृदेवो भव, अगोदर पितृदेवो भव, है की नाही, आचार्य देवो भव, है की नाही. आचार्य नंतर, अगोदर कोण आहे, आपली माता आहे. तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता. तिला तानुल्याची चिंता जी सदैव करते तिला माय म्हणावं, आणि तीच आई आहे. म्हणून आईचं रूपक तुकोबाराने देवाला सांगितलं, देवा आता माझ्याकडे धीर नाही, आणि जर तुम्हाला भेटणार गेलास तर माझं जीवन कसं आहे, अगदी तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका. बरं काय झालं, अवस्था कशी झाली, अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबारा देवाला सांगतात, देवा आई रूपानं माझ्याकडे तुम्ही आलात, तुम्ही आई आला. आई आले की लेकराला कसं वाटतो ते सांगता येत नाही शब्दामध्ये. आईला लेकरू जेव्हा भेटलं की दोघाचा जो आनंद आहे शब्दात सांगता येत नाही. तो आनंद काय, शीतलता. आणि अगोदर जोपर्यंत माता भेटली नाही तोपर्यंत हळहळ आहे. हळहळ करावे शीतळ, बहु झाली हळहळ. संसारामध्ये हळहळ आहे. बरं उगं वाटते माणसं लई सुखी आहे, मी लई सुखी आहे, विचार नाही. आपण दुःखामध्ये जाऊन काय मागावं, सुख मागावं, असं होईल अजिबात नाही. सुखरूपायचा तुझा सुख हे परमात्मा आहे. सुखनाम परमात्मा. सुख पाहिजे असेल संसारामध्ये मिळत नाही. बघा कुठं जावं, कोण्यातरी जे जिथं मिळतं त्या दुकानात जात जावं. जे जिथं मिळतं त्या चणे फुट्याच्या मुरमुरा चणे फुटाणे विकणाऱ्याच्या दुकानात जावं आणि काय मागावं, हिरे. तुमच्या दुकानात हिरा आहे का हो, हिरा? किंवा तुमच्या दुकानात 1 किलोभर सोनं आहे काय? तुम्ही आणलं असाल की क्विंटलभर एक सोनं. काय भाव चालू आहे तुमच्याकडे, काय किलो आहे सोनं? हां कोण म्हणलं? जांभळी दिली काय जोरात? जांभळी आली काय? कीर्तनामध्ये झोप येऊ नये, जांभळी येऊ नये. विठाला विठाल. ज्याला एक लक्षण सांगून जातो, ज्याला कीर्तनात झोप येते त्यांना आपलं आपली खून गाठ समजायचं. आपलं पाप उघड झालं, आपण पापी आहोत. त्याला प्रमाण आहे तुको भरायचं. पळोनिया गेली झोप होते पाप. आणि ज्याला कीर्तनात झोप येत नाही त्यानं समजायचं आपलं पाप सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो. झोप
झोपेतून. पण इकडं जर विचार केला तर तुकोबाराय सांगतात अज्ञान निद्रेमधून ज्याला संत सावध करतात ती ज्ञान रूप देऊन, ज्ञान स्वरूप त्याला देऊन ही आहे. तुकोबारायने तिसऱ्या चरणाचा विचार मांडताना सांगितला करावे शीतळ. कशानं शीतळ होतं? अंतकरण भगवंताच्या नामाने शीतळ होतं. त्याला उदाहरण जर द्यायचं असेल तर भगवान शंकरांनी हलाहल विष घेतलं. हलाहल विष घेतलं. हलाहल विष घेतल्यावर अवस्था काय झाली? हळहळ झाली. हळहळ म्हणजे काय? विष पिल्यावर काय सोपी गोष्ट होईल काय? ज्यानं पितोय त्याला माहित आहे. ज्यानं पिलं त्याला काय अवस्था आहे माहित आहे. हलाहल विष घेतलं पण कशानेच शीतलता आली नाही. होय, कशानं शीतलता आली नाही? म्हणजे का आली नाही शीतलता? बाकी अनेक साधनं करून बघितली. तुम्हाला माहित आहे मस्तकावर काय धरली? गंगा, थंड वाटल. चंद्र धरला, थंड वाटल. पण थंड वाटल का? थंड म्हणजे शीतळ. असला उन्हाळा पडला, आपल्याकडे एसी नाही, काही नाही, रात्रीला लाईट गेली, अतिशय कडाका पडला, आपल्याला वाटतं कवा शीतळ वाटल. आणि बघा आता जरा हे मे महिना संपला आणि शितोडे पडले एकदा, लोक काय म्हणतात? कशी पडली? मोगलाई भाषा आहे, हीच खरी शीतळाई आहे, मोगलाई नाही. मोगलाई जुन्या माणसाला कळतं. आपण वृत्ती शिकतो महाराज. वृत्ती प्रभाकर ग्रंथ शिकतो की नाही? हा, किती वर्ष शिकलाय वृत्ती प्रभाकर? वृत्ती प्रभाकर शिकून उगाळून पिला तर याची वृत्ती बदलली. त्याला काय करावं? वृत्ती बदलण्याकरिता काय आहे? वृत्ती. बरं, पण खेड्यातली लोकांची वृत्ती बघा. खेड्यातले लोक म्हणतात महाराज काय सांगावं, त्याची वृत्ती बरोबर नाही. हे खरा अर्थ आहे हे वृत्तीचा. मग तुकोबारायचं प्रमाण त्याला लावा. तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पवडे. आम्ही वृत्ती प्रभाकर सोडवला पण वृत्तीमध्ये बदल झाला नाही. मग वृत्तीमध्ये बदल व्हायचा असेल तर काय केलं पाहिजे? भगवंताचं नामोच्चारण. नामाने शीतलता आहे. नामे तरला वल्लकुळी. नाम जपता चंद्रमोळी. भगवान शंकराने नामाचा जप केला आणि जप करून शीतलता. पण काही काही गंजीटी काय म्हणतात? आमच्या महादेवानं पिले. काय काय पिले काय माहिती? त्याला माहिती. महादेव हे पित होता काय? काय वडीत होता? ते ओरिजिनल गंजीटी म्हणतात महादेवाचे भक्त आहे. कशाचे भक्त आहे? कशाचे भक्त आहे? असेच जे गंजीटी होते शुद्ध. जरा वडली त्याने, वडली आणि ते वडायला कुठं गेले? महादेवाच्या मंदिरात. महादेवाचं मंदिर कुठं राहते? सरासरी गावात राहिना. कुठं राहते? कुठं आहे? मार्कंडला खाली. आता मी काय सांगत नाही पण कोण्याही गावात महादेव जरा एकांतात राहतो. ते महादेव, त्या महादेवापाशी 4-5 गंजीटी जायची आणि तिथं जाऊन फुल काय करायची. आणि मग बेशुद्ध झाले. बेशुद्ध झाले की त्याने एका दिवशी काय ठरवलं? मंदिर उचलत म्हणले. बेशुद्ध झाल्यावर काय म्हणले? ते म्हणले रोज आपल्याला वडायला एवढं दूर यावं लागले. मग काय करू? महादेवाला उचलून गावात नेऊन ठेवत घराजवळ. आता बेशुद्ध झाल्यावर काय? पण यायच्या बायका म्हणल्या 9:30-10 वाजून गेलेत आणखी घरला आलं नाही. आणि हे रोज कुठं जातात त्याला बरोबर माहित आहे. त्या चौघी बी निघाल्या यायच्या शोधार्थ. हे बरोबर बेशुद्ध झालेत आणि चौघं मिळून काय उचलालेत? महादेवाचं मंदिर कळसासहित. आता उचलल का? पण कल्पना करा हे उचलाले. बायका आल्या, त्याने विचार केला इतकं बेशुद्ध व्हावं का? म्हणे इतकं बेशुद्ध व्हावं. मंदिर उचलाले. ते एकाच्या बायकोनं चप्पल जो काढली खनकन दिली एकाच्या. चपकन लागल्याबरोबर एक काय म्हणाल? आता एक ईट पडली म्हणला. किती बेशुद्ध झाले? आता एक ईट पडली म्हणला. बायकोनं चप्पल हाणल्यावर म्हणाले एक ईट निघाली उचला. इतके बेशुद्ध आहेत. पण नाही आहे, हे सर्व खोटं आहे. करावे शीतळ बहु झाली हळहळ. अंतकरणाला संसार दुःखदायी आहे, वेदनादायी आहे. सरळ सरळ सांगू का? हा संसाराचं जैशी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. ज्ञानोबा सांगतात इंगळाचं अंथरून करावं, त्याच्यावर झोपावं. सुखनिद्रा प्राप्त नाहीये. झाड दुःखाचं आहे. फळं कशाची येणार? कशाची येणार? सुखाची? दुःखाचीच येणार. म्हणून त्याच्यात अपेक्षाही करायची नाही. संसारातून सुख मिळेल अजिबात अपेक्षा करायची नाही. म्हणून तुकोबाराने आपल्या आई पोटी परमार्थाकडे परमात्म्याकडे विवंचना मांडली आणि मांडून अपेक्षा केली. करावे शीतळ आई तू ये आमच्या अंतःकरणामध्ये आणि काय कर?
बहु झाली हळहळ. आणि मग आता माझ्या अंतःकरणाची वृत्ती चित्त स्थिर समाधानाची म्हणून कोणती प्राप्त होईल? तुका म्हणे डोई